आता ज्यांच्या घरी नॉनव्हेज बनतं त्यांना वेगवेगळे ऑप्शन असतात, पण असं नाही बरं का, व्हेजिटेरियन लोकांनासुद्धा असतात. आता पनीरचे ना इतके सगळे प्रकार आहेत की एक एक जरी बनवले ना तरी पुरून उरतील. आता त्यातलीच एक पनीरची भाजी सगळ्यात झटकेपट होणारी पण मात्र चविष्ट अशी बनवायची कशी चला बघूयात. सगळ्यात आधी तर एक कांदा घेतला आहे, तो चिरला आहे आणि त्याच्यानंतर 2 मोठ्या आकाराचे टॅमॅटो. आता पनीरचं प्रीमिक्स वापरताना इथे माझ्याकडं बटर प्रीमिक्स होतं, पण तुम्ही पनीर टिक्का मसाल्याचं प्रीमिक्स 1 कप पाण्यामध्ये वितळून घ्या. भाकऱ्या केल्या होत्या आईने, मी लगोलगच किचन साफ करून घेतलं. आता भाताची बारी. भात करत असताना तुपामध्ये फोडणी द्या, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि एक ट्विस्ट सांगते तुम्हाला, बिर्याणी मसाला टाकायचा त्याच्यामध्ये. असं केल्याने पनीरच्या भाजीबरोबर तो भात इतका चविष्ट लागतो. तुम्ही जर आत्तापर्यंत कधी ट्राय केलं नसेल ना, एकदा ट्राय करून बघा. साधा भात ना अगदी उत्तम होतो. ताटामध्ये तीळ आणि बदाम हे तुम्हाला नवं दिसत असेल ते की अजिबात स्किप करायचं नाही. आता कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलं आणि पनीर आहे ना थोडंसं वेगळ्या आकारामध्ये कट केलं होतं ते की छान भाजून घेतलं. मग त्याच कढईमध्ये मी जी ताटामध्ये जिन्नस दाखवली होती ती सगळी भाजून घेतली, छान सगळी गार होऊन दिली आणि मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतलं. अगदी स्मूथ पेस्ट करायची, फाईन पेस्ट करायची आणि पुन्हा एकदा कढईमध्ये 1.5 चमचा तूप टाकून ते वाटण जे आहे ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान परतून घ्यायचं. वाटण परतलं की त्याच्यामध्ये फक्त तांबडं तिखट टाकायचं, बाकी कुठलाच मसाला टाकायचा नाही. करून घेतलेली स्लरी टाकायची आणि त्यानंतर चवीनुसार मीठ, जे की बिलकुल विसरायचं नाही. उकळतं पाणी टाकायचं भाजीला, म्हणजे भाजी छान बॅलन्स होते. अजिबातसुद्धा गार पाणी टाकायचं नाही, भाजीची चव सगळी बिघडेल. वरून कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व्ह करा. बाकी आजपुरते इतकंच. आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका.